ज्यांच्या तळहातावर हे मनी ट्रँगल तयार होतं ना, त्यांच्यावर वयाच्या 30 नंतर पैशाचा पाऊसच पाऊस पडतो असं सांगितलं जातं. होय, प्रत्येकाच्या हस्तरेषा जरी वेगळ्या असल्या तरी मात्र काही चिन्ह आणि त्याचे लाभ जेव्हा समान दिसतात तेव्हा हस्तरेषा अभ्यासक भाकीत वर्तवतात. आता हा मनी ट्रँगल नेमका असतो कुठे? चला जाणून घेऊया. हस्तरेषाशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. त्यात तळहातावरील रेषांचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून भाकीत वर्तवली जातात. रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या तरी काही चिन्ह आणि ते असणाऱ्या व्यक्तीला येणारे अनुभव हे समान असल्यास ती खूण भाकीत वर्तवणारी ठरते. आता मनी ट्रँगल ही त्याचाच एक भाग आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हस्त सामुद्रिक शास्त्रात हातावरील रेषा आणि चिन्हांना खूप महत्त्व आहे. आपल्या तळहातावर अनेक प्रकारची चिन्ह आपल्याला दिसतात. ज्यातील सर्वात शुभ आणि श्रीमंती देणारे चिन्ह म्हणजे धनत्रिकोण. याला मनी ट्रँगल असं म्हणतात. ज्या व्यक्तीच्या हातावर हा त्रिकोण स्पष्ट आणि अखंड असतो त्याला आयुष्यात पैशाची कधीही कमतरता भासत नाही असं मानलं जातं. आता हातावरील हा धनाचा त्रिकोण कसा बनतो आणि त्याचे काय फायदे होतात? तर हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या हातावरील रेषा त्याच्या आयुष्यातील भूतकाळ, भविष्यकाळ आणि आर्थिक स्थिती दर्शवतात. हातावर असणाऱ्या विविध शुभचिन्हांपैकी हा मनी ट्रँगल आहे. म्हणजेच हा धनत्रिकोण हा अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान आहे. अनेक लोकांच्या हातात पैसा येतो पण तो टिकत नाही, परंतु ज्यांच्या हातात हा त्रिकोण असतो ते फक्तच पैसा कमवत नाही तर तो उत्तम प्रकारे साठवूनही ठेवू शकतात. आता तळ हाताच्या मध्यभागी 3 महत्वाच्या रेषा एकमेकांना छेदून किंवा मिळून जेव्हा एक त्रिकोणाकृती तयार करतात त्याला धनत्रिकोण असं म्हणतात. यामध्ये काही 3 रेषांचा समावेश असतो. जसे भाग्यरेषा जी मनगटापासून म्हणजे मणिबंध यापासून सुरू होऊन थेट शनी पर्वतापर्यंत म्हणजे मध्यम बोटाच्या खाली जाते. हीच रेषा म्हणजे भाग्यरेषा. ही रेषा व्यक्तीचं नशीब आणि करिअर दर्शवते. दुसरी मस्तिष्क रेषा अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिले बोट यांच्या मधून सुरू होऊन तळहाताच्या दुसऱ्या बाजूला जाणारी रेषा म्हणजे मस्तिष्क रेषा. ही रेषा व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता दाखवते. तिसरी बुधरेषा ज्याला स्वास्थ्य रेषा असं म्हणतात. तळहाताच्या खालच्या भागातून किंवा जीवन रेषेजवळून निघून थेट बुध पर्वताकडे म्हणजे करंगळीच्या खाली जाणारी रेषा ही बुधरेषा आहे. ही रेषा व्यापार, वृद्धी आणि संवाद कौशल्याशी संबंधित मानली जाते. आता जेव्हा भाग्य रेषेतून एखादी रेषा निघून मस्तिष्क रेषेला जोडते आणि बुधरेषा या दोन्ही रेषांना मिळून एक बंद त्रिकोण तयार करते तेव्हा महाधनी योग किंवा धनत्रिकोण निर्माण होतो असं सांगितलं जातं. आता यामुळे कोणते लाभ होतात? तर धनत्रिकोणाचे अद्भुत लाभ आहेत. यामुळे अफाट संपत्तीचा लाभ होतो, पैशाची बचत होते, शिवाय वयाच्या 30 नंतर प्रचंड प्रगती होते असं म्हणतात. एवढंच नाही तर व्यवसायात यश मिळतं, सुखसुविधांनी समृद्ध जीवन मिळतं. आता ज्या व्यक्तींच्या तळहातावर हा त्रिकोण असतो ती व्यक्ती अत्यंत श्रीमंत होते. अशा लोकांना व्यवसायात किंवा नोकरीत प्रचंड आर्थिक यश मिळते असं सांगितलं जातं. आता पैसा कमावणं वेगळं आणि तो टिकवणं वेगळं. हा त्रिकोण बंद तिजोरी सारखा काम करतो बरं का. त्यामुळे अशा लोकांकडे पैसा येतो पण तो विनाकारण खर्च न होता संपत्तीच्या रूपात साठवला जातो. आता जसं सांगितलं की वयाच्या 30 नंतर प्रचंड प्रगती होते. हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या हातावर हा मनी ट्रँगल असतो त्यांचा खरा भाग्योदय वयाच्या 25 ते 30 वर्षानंतर होऊ शकतो असं सांगितलं जातं. या काळात ते स्वतःच्या हिमतीवर मोठी मालमत्ता तयार करतात. शिवाय बुधरेषेच्या सहभागामुळे हा त्रिकोण उत्तम व्यावसायिक समज त्या व्यक्तीमध्ये निर्माण करते. ही लोक शेअर मार्केट, व्यापार किंवा गुंतवणुकीसाठी मोठा नफा कमवतात. एवढंच नाही तर अशा व्यक्तींचं आयुष्य हे भौतिक सुखांनी समृद्ध असतं. स्वतःचे घर, गाडी आणि सर्व प्रकारच्या चैनीच्या वस्तू त्यांना सहज प्राप्त होऊ शकतात असं म्हणतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या व्यक्तींनी लक्षात ठेवावी. धनत्रिकोणाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी आणि तो अखंड राहण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. जर हा त्रिकोण कुठूनही तुटलेला असेल, रेषेमध्ये गॅप असेल किंवा त्यावर क्रॉसचं चिन्ह असेल तर पैसा येतो पण तो आजारपण, कोर्ट कचेरी किंवा इतर कारणांमुळे हा पैसा टिकत नाही तर पाण्यासारखा वाहून जातो असंही सांगितलं जातं. पण ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून अधिक माहितीसाठी आपण त्या विषयातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं. मग तुमच्या तळहातावर सुद्धा असा धनत्रिकोण तयार होतोय का?
कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांच्या हातावर हा मनी ट्रँगल आहे त्यांच्यावर खरंच वयाच्या 30 नंतर पैशाचा पाऊस पडला का, असा अनुभव तुम्हालाही आला असेल तर तेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.